श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीची आणि प्रार्थना. तर आज पुन्हा आपल्याला मळ्यात जायचं आहे. तर मळ्यात जाण्यासाठी ना आपण वर टाकण्यासाठी या साड्या जोडून घेतलेल्या आहे. तर आता हे ना याच्यावरती कांदे झाकायला आपल्याला कामं येणार आहे. तर चला आता मी चहा वगैरे ठेवते. नाही अरे हे कॅरेट कसं का तुटलं? कुठे खाली नाही कॅरेट कसं तुटेल आपल्याला पण हे तुटेल नाही एवढं. इथं सुद्धा नाही मारलं, इथं एक मारलं नाही. काय नाही एवढं काही नाही मम्मी, 2 लोकांमध्ये होऊन जाते. काय बरं? संध्याकाळी जायचं का? हा संध्याकाळी. अरे नको एवढं आवडली. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीची आणि प्रार्थना. तर आता ना एवढे कांदे कापायचे राहिलेले आहे, एवढे कापून हे 2 वाफे काढायचे आहे. आणि आज आहे ना ख्रिसमस आहे, म्हणजे ना आता तर त्याची सुट्टी आहे ना, तर त्यामुळे म्हटलं चला आज. आणि आज टिफिन पण मळ्यातच आणलेलं आहे. आता आपण थोड्या वेळाने जेवणार आहोत, तोपर्यंत थोडंसं काम करूया. तर आता आधी विळा घसून घेते, म्हणजे विळा जर घसला ना पटपट चालतो. हिला ही जी आहे हिला कानाच म्हणतो बरं का. आणि ही कानची नाही ना, विळा जो आहे तो घसला तर छान निघतो. अशा पद्धतीने घसून घ्यायचं आहे. आपल्या आरूचं काय चाललंय, माशाच्या काय म्हणतात ना, माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकवावं लागत नाही. तसे जसं आपण कामं करतो तशी मुलंही करतात. ते बघा
तर आज आरूलाही काम करणार आहे आपलं, आहे ना आरू? काय काय करणार आहे? नव्हते हे घे का? कोणते? तर चला आता हे बघा कांदे कसे कापते ते पण दाखवते मला त्यांनी. हे बघा असे आता किती मेहनत करायची आहे कांद्याला आणि अशा पद्धतीने कांदे खराब होते बघा. आता एक तर भावाचा पत्ता नाही आहे त्याला, काही असे असतात तर काही असे असतात. तर त्याला आता कसे कापते ते तुम्हाला मी दाखवते. आता सगळे काय बऱ्यापैकी शेतकरी वर्गातलीच जे आपले सबस्क्रायबर ताई दादा आहेत घमिली, तर आमच्याकडे याला घमिलं म्हणतात, तुमच्याकडे काय काही काही ठिकाणी याला टोपलं पण म्हणते बरं का. आणि हे बघा आता हे चांगले कांदे अशा पद्धतीने याच्यात कापायचे आणि हे जे खराब कांदे असे साईडला टाकायचे. तर चला आज दिवसभराचं जे शेतातलं रुटीन आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला बाय. इकडं आणा ना छत्री खाली. प्यायला पाणी आणलंय पप्पानी आमच्या. तिथं जेवाणी केवळीला मळ्यातच जेवणार आहे. आज आम्ही मळ्यातच जेवणार आहे. मळ्यातच आपली पार्टी. काका त्यांच्याकडे हे कुठं ठेवलं का तुम्ही? तर आम्ही आलोय मळ्यात. आगत टाकते आहे छत्रीवर, ऊन नको लागायला. पप्पा इकडे पाणी पित आहे आणि दीदी तोंड दाखवते. खाली सुरू राहिली काय तू? जेवण ना भाजी आमचं वेत आहे आज. मस्त बटाट्याची भाजी आहे, गुळाच्या चाणके आहे, पापडाची चटणी आहे, कांदा आहे, भाकरी आहे, पोळ्या आहे, एक केळ आहे. या सर्वजण जेवायला मस्त असं शेतातलं जेवण आणि आजूबाजूचं मस्त वातावरण. आज चालू आहे मळ्यामध्ये पार्टी. मी घेतली माझ्या अंगावर टोपी घालून. टोपी घालून आणि माझ्याकडे तर लय दाट होईल काय नु. काय बारदन काढ बरं, थोडं थोडं पातळ पातळ टाकून द्या. हां बारदा आता शिवायलाच बसलो. राहू दे राहू. कुठे करायची घरू? तीन नाही करायची होती आता. थांब ना, वाळू दे त्याला. तीन नाही करायची, तरच नाही नीरा. थोडी अशी पांगून दे फक्त. ते पांगू नको आपलं ते ना. एखादी एक कुठेतरी त्याचं गण मारून द्यावं लागेल. कांदे टाकायला जागा करायची आपल्याला. मग या दोन वाफ्यामध्ये टाकायची बघ. टमाटर मला दोन त्यावेळा वाजव थांबेल. आपल्या गायला चालत नाही ना. आता आपल्या गायला हिरवं हिरवं चालत. जी आहे ती पण वाहून घेतली आहे आणि इथं आता रोटरी करायची आहे. तर ते कांदे जे आहे ते आता झाकून घेते. बघा तुम्ही, ही पात इकडे गोळा करून टाकली. हे खराब कांदे एका साईडला वाहून टाकले. हे बघा, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अशी मजा असते.
दुपारचा थोडासा आराम केला आणि आता गावाला म्हणजे काही काकाने भरलं होतं तर काही ते भरता येतं बघा. गावाला पाणी भरून झालेलं आहे. तर आता आपण डोंगळ्याचे कांदे कापणार आहोत. आणि बघा इथं आता हे गिन्नी गवत आहे ना त्याला पाणी चालू आहे. सुट्टी आमची अशी जाते. हे बघा नको. तर चला आता डोंगळे कापायला जायचे आपल्याला. असे डोंगळ्याचे कांदे कापायचे आहे. तर आता ऊन पण खूप आहे तर आता इथे छत्रीची सावली करते मी. कुठं करायची अरे दादा अशी करू का? खोस खाली ते कागद आणायचं मग तुम्हाला बसेल तर डावळा. काय बस नमस्कार मंडळी. तर आज आपण आहे ना डोंगराचे कांदे कसे कापायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा हा जो कांदा आहे तर अशा पद्धतीने कापला जातो. तर हे बघा असे डोंगराचे आहे ते कापावे लागतात. तर मी तुम्हाला आहे ना कसे लावायचे ते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय. असंच खेळत होते माती माती. दिवस फायनली आता आम्ही असा घालवलेला आहे आणि आता डोंगळ्याचे कांदे पण कापायचे झालेले आहे. उद्या लावायचे आहे आपल्याला. तर आरूला रील्स काढायचे होते आज पण काय काढणं झालं नाही. हां हां ना. आता हे बघा इथं कांदे कापून आणि ना वाफेमध्ये टाकलेले आहे. हे बघा असे कापून अशा पद्धतीने कापले आहे. छोटे छोटेच वाफे केलेले आहे. आणि मला ना घरगुती दाखवण्यापेक्षा शेतीतलं दाखवायला बरं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा शेतीतले काम असेल तेव्हाच मी जे आहे ते टाकते. तर आता बघा मस्त अशी कांद्याची भाजी आज बघू घ्यायला. जराशी भरपूर दिवस झाले भाजी खाल्लीच नाही आहे. तर चला आता ना कांदे काढायला आलेले आहे की ते बघायचे आहे. नाही तर मग आता रविवारची सुट्टी आल्यानंतर पुन्हा कांदे काढायचे आहे. तिकडे आपली माऊ. तर चला आता आहे ना कांदे जे आहे ते जाऊ आपण बघायला. तर चला आता संध्याकाळच्या वेळेस असा अवतार होतो.